वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोळकर अकॅडमी. बघा, जे आपल्याला आज शिकायचं आहे ते डिफरन्शिएशन. त्याच्यामध्ये एक्सरसाइज 1.1 ऑलरेडी माझे 2 व्हिडिओ न्यू झालेले आहेत डिफरन्शिएशनचे. ठीक आहे. आणि तसं तर मी डिफरन्शिएशन पूर्ण शिकवलेलं पण आहे गेल्या वर्षी, आणि तेच सिलेबस तुम्हाला आहे आताच्या या वर्षी. ठीक आहे. म्हणजे तुम्ही समजा तुम्हाला आता लॉजिक चॅप्टर बघायचंय तर तुम्ही टाका तिथं अमित कोळकर अकॅडमी लॉजिक. ठीक आहे. लगेच तुम्हाला ते व्हिडिओ ओपन होऊन जाईल. कोणता पण 12th स्टँडर्डचा व्हिडिओ पाहिजे असेल ऑलरेडी आहेत व्हिडिओ. ठीक आहे. पण मी हे का काढतोय परत, डिफरन्शिएशन का शिकवते परत तुम्हाला, कारण आताचे जे काही व्हिडिओ आहेत त्याची क्वालिटी जी आहे एकदम भारी आहे. ठीक आहे. आणि अगोदरचं जे कन्सेप्ट होतं ना, अगोदर गेल्या वर्षी शिकवलंय तिथं पण तोच कन्सेप्ट आहे, तिथं पण मी व्यवस्थित शिकवलेलंच आहे. ठीक आहे. आणि फक्त आवाज कमी येईल तिथं, मग तुम्हाला हेडफोन यूज करावा लागते. आणि आताचं जे आहे लेटेस्ट एकदम कडक मध्ये आहे. ठीक आहे. बघा, तसंच दुसऱ्यांना पण शेअर करा तुमच्या, आणि तसंच नाही का सबस्क्राईब पण करा. तसंच तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आणून देतो. ओके. बघा, त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन दी फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. y इक्वल टू e रेस टू 3 साइन स्क्वेअर x मायनस 2 कॉस स्क्वेअर x दिलेलं आहे. ठीक आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. फंक्शन काय, e रेस टू पॉवर. अगोदरचे फॉर्म्युले पण बघावं लागते तरच तुम्हाला येईल, फॉर्म्युले यायला पाहिजे. ठीक आहे. बघा, e रेस टू एक्सच्या फॉर्म मध्ये, e रेस टू एक्सच्या फॉर्म मध्ये. सो e रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तर e रेस टू एक्स येतो. ओके. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ आपण एक्स काढतो नंतर, ते नंतरचा पार्ट आहे. पहिलं बघा, आता e रेस टू एक्स आहे, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय dx इक्वल टू e रेस टू एज इट इज येणार 3 साइन स्क्वेअर x मायनस 2 कॉस स्क्वेअर x एज इट इज. ठीक आहे. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस पॉवर, सो दॅट इज 3 साइन स्क्वेअर x मायनस 2 कॉस स्क्वेअर x. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. ठीक आहे. कसं काढणार बघा, आता e रेस टू पॉवर एज इट इज 3 साइन स्क्वेअर x मायनस 2 कॉस स्क्वेअर x इनटू 3 एज इट इज. बघा, नीट लक्ष द्या, 3 एज इट इज. साइन स्क्वेअर x चं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस येतं, पण तसं नाही करायचं. पहिलं पॉवर खाली घ्या, पॉवर खाली घ्या बघू. 2 साइन x पॉवर मधून एक लेस करा, 1 येणार. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, साइन एक्स, दॅट इज साइन एक्स येतं कॉस एक्स, म्हणजे इथे येणार कॉस एक्स. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला. मायनस आता 2 एज इट इज. डेरिव्हेटिव्ह आतमध्ये जाणार, 2 बाहेर येणार. ओके. 2 डेरिव्हेटिव्हच्या पुढे येणार, एवढं लक्षात ठेवा. हा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस स्क्वेअर एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय येतं, मायनस साइन येतं. पण पहिलं पॉवर आहे, मग पॉवर पहिलं खाली घ्या, सो इथे येणार 2. ओके. पॉवर खाली घेतलं, कॉस एज इट इज. पॉवर मधून एक लेस करा, सो येणार 1 येणार. 1 नाही तरी चालेल, दॅट इज एक्स. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय येणार, मायनस साइन, सो मायनस साइन, आणि मायनस इंटू मायनस प्लस होणार, सो साइन एक्स. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय तर मायनस साइन, पण मायनस इंटू मायनस प्लस होणार, एवढं लक्षात ठेवा. आता e रेस टू 3 साइन स्क्वेअर x मायनस 2 कॉस स्क्वेअर x. पुढे काय येणार, 3 2 जा 6, इथे येणार 6 साइन x इंटू कॉस x प्लस 2 2 जा 4, सो इथे येणार 4 साइन x. पहिलं साइन पुढे लिहितो, साइन x इंटू कॉस x. ठीक आहे. हा, टोटल किती झालेले, 6 टाइम्स ऑफ साइन एक्स इंटू कॉस एक्स आहे, आणि प्लस 4 टाइम्स ऑफ साइन इंटू कॉस आहे. सो टोटल किती झाले, 6 प्लस 4 10. म्हणजे कसं येणार व्हॅल्यू इथं, दॅट इज dy बाय dx इक्वल टू e रेस टू 3 साइन स्क्वेअर x मायनस 2 कॉस स्क्वेअर x. ठीक आहे. एज इट इज. पुढं इंटू 10 टाइम्स ऑफ काय ना, साइन एक्स इंटू कॉस एक्स. काही एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या लवकर, सांगतो काय करायचंय.
आता बघा काय करायचंय, इथं 10 लिहिलं ना मी, 10 ला असं लिहू शकतो का, dy बाय dx इक्वल टू, बघा ही टर्म मी पुढे लिहितोय, 10 ला असं लिहू शकतो 5 इंटू 2 लिहू शकतो, आणि साइन x इंटू कॉस एक्स. ठीक आहे, हे असं लिहितो, हे ब्रॅकेट मध्ये टाकतो, इंटू ई रेस टू एज इट इज 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स, आणि हे वरचं रफ करून टाकतो. बघा आता मला सांगा साइन टू एक्स चा फॉर्म्युला काय तो, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे ऑल फॉर्म्युले दिलेले आहेत, ते बघा पहिलं. ठीक आहे, साइन टू एक्स चा फॉर्म्युला येतो 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे, मग मी 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स ला साइन टू एक्स लिहू शकतो. सो इथे येणार 5 टाइम्स ऑफ साइन टू एक्स इंटू ई रेस टू एज इट इज 3 साइन स्क्वेअर एक्स, हे फॉर्म्युला मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स झालं, सिम्प्लिफाय केलं. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा. सगळंच तुम्हाला येण्यासाठी फॉर्म्युले, डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले, ट्रिग्नोचे फॉर्म्युले तुम्हाला यायलाच पाहिजे. ठीक आहे, आणि फर्स्ट व्हिडिओ बघा, फर्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला डिफरन्शिएशनचे हे दिलेले आहेत, फॉर्म्युले दिलेले आहेत. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 10 वाला व्यवस्थित लक्ष द्या. y इक्वल टू कॉस स्क्वेअर इन ब्रॅकेट मध्ये लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस 7 येतं. ठीक आहे, व्यवस्थित करा. काय म्हणतं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे तुम्हाला लिहायचंच आहे. ठीक आहे, dy बाय dx इक्वल टू कॉसचा डेरिव्हेटिव्ह काढू, कॉसचा काय येतं मायनस साइन, लिहून टाकू डायरेक्ट. नाही, पहिलं पॉवर जे आहे पॉवर खाली घ्या, त्याच्यानंतर ना कॉसचा डेरिव्हेटिव्ह काढा. ठीक आहे, कारण हा फॉर्म्युला मध्ये येतो ना एक्स रेस टू एन. पहिलं काय करतो आपण, डेरिव्हेटिव्ह काढताना पहिलं पॉवर खाली, एक्स एज इट इज, मग पॉवर मधून एक लेस करा एन मायनस 1, पहिलं हा फॉर्म्युला यूज करतात. ठीक आहे, बघा आता पहिलं पॉवर खाली, कॉस एज इट इज, पॉवर मधून एक लेस करा, 2 मायनस 1 1 येणार. ठीक आहे, 1 इथे येणार, 1 नाही लिहिले तरी चालेल. इथे येणार लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. आणि आता डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट इज ह्या पूर्ण टर्मचा कॉस ऑफ लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप जातोय मी. आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतं, मायनस साइन, म्हणजे मी असं लिहू शकतो 2 कॉस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतं मायनस साइन, सो मी मायनस पुढे लिहितो, मायनस साइन एक्स येतं, पण एक्स काय आपला हा अँगल आहे, सो मग अँगल हाच लिहायला लागेल, लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, ह्या अँगलचं काढावं लागेल. डेरिव्हेटिव्ह काढायचंच आहे तुम्हाला एंड पर्यंत. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार अगेन, दॅट इज लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 चे डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. ठीक आहे, कसं काढणार बघा आता, मायनस 2 कॉस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 व्यवस्थित लिहित जावा, इंटू साइन ऑफ लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, ऍज इट इज दिलं. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग काय येतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग दॅट इज लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह येतो 1 बाय एक्स येतं. ठीक आहे, हा एक्स आपण खाली लिहितो, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ दिस फंक्शन, सो 1 अपॉन दिस फंक्शन, 1 अपॉन दिस फंक्शन. ठीक आहे, म्हणजे मी 1 अपॉन हे लिहितो, हे फंक्शन 1 अपॉन इथं लिहा किंवा पूर्ण होल डिवाइड बाय घ्या, कारण सगळीकडे मल्टिप्लिकेशन आहे. सो असं लिहू शकतो मी 1 अपॉन दिस टर्म दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 7. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ विच टर्म, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7, ह्याचं पण काढायचंय, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 7. चला एवढं स्क्रीनशॉट काढा लवकर पटकन. काढलं, रफ करता व्यवस्थित समजून घ्या. हे पण रफ करून दाखवतो. स्क्रीनशॉट काढा, पटापट लिहा माझ्यासोबत. ठीक आहे,
आता बघा काय करू शकतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय तर एक्स रेस टू पॉवर आहे, पॉवर खाली, पॉवर मधून एक लेस, सो 2x, 2 खाली येणार एक्स आणि 2 मधून 1 लेस करा, सो 1, 2x येणार फक्त. मग मी 2x इथे लिहू शकतो पुढं, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 काय येतं, दॅट इज 0. मग 7 चा विषय सोडून टाका, 2x राहणार, 2x इंटू 2 दॅट इज 4. सो इथे येणार dy बाय dx इक्वल टू मायनस 2x राहणार ना, 2 इंटू 2 4 आणि x पण लिहितो, आणि cos आता हे ऍज इट इज तर log x स्क्वेअर प्लस 7 इंटू साइन log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट, सो डिवाइड बाय x स्क्वेअर प्लस 7, x स्क्वेअर प्लस 7 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 काय तर 0, नाही लिहिलं तर चालेल कारण मध्ये प्लस आहे. ठीक आहे, चल काढा स्क्रीनशॉट लवकर. क्वेश्चन नंबर जे प्रिव्हियस क्वेश्चन होता त्याच्यामध्ये पाठीमागे जे आन्सर आहे ते मॅच होत नाहीये, कारण आपण सिम्प्लिफाय जे केलं आहे ते तेवढंच केलेलं आहे, पण तेवढं सिम्प्लिफाय बोर्ड साठी रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे, मी जेवढं केलं ना तेवढंच करावं लागेल तुम्हाला, आणि जास्त पुढे जासाल तर पाठीमागचा आन्सर मॅच होईल, आणि मी जेवढं केलं तेवढंच करा बोर्डाला. समजतंय का? आणि जास्त डाऊट करू नका, नाही का अरे तिथपर्यंत स्टॉप का केलंय, कारण कसं आहे डिफरन्शिएशन मध्ये कधी तुमचा आन्सर मॅच होईल कधी नाही होणार, कारण जास्त डीप मध्ये गेलेले ते. समजतंय का? आणि कधी कधी काय झालं माहिती का, कधी कधी आपण जास्त सॉल्व्ह करतो आणि ते तिथंच थांबतात, असं पण आहे. समजतंय का? नाही तुम्ही बोलणार अरे काय शिकवतात हे, बरोबरच शिकवते तुम्हाला. ठीक आहे, मी चुकीचं काही शिकवणार नाही तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे असं समजू नका की हे नवीन फील्डमध्ये आहे, नवीन फील्डमध्ये नाही मी ऍक्च्युली. ठीक आहे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणजे विचार करा ना, काहीतरी केलं असेल ना मी. ठीक आहे, म्हणून मी शिकवतोय. ओके, बघा y इक्वल टू 10, क्वेश्चन नंबर 11, y इक्वल टू 10 ब्रॅकेट मध्ये cos sin x आहे. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, इथे येणार dy बाय dx. tan चा डेरिव्हेटिव्ह काय येतं, sec स्क्वेअर. ठीक आहे, tan x चा डेरिव्हेटिव्ह येतं sec स्क्वेअर x येतं. ठीक आहे, म्हणजे इथे येणार sec स्क्वेअर x म्हणजे हे आहे, सो इथे येणार cos ऑफ sin x. ठीक आहे, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, cos ऑफ sin x, cos ऑफ sin x. ठीक आहे, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. मग काय काय ते सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos काय येतं मायनस साइन, काय येतं मायनस sec स्क्वेअर cos sin x. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos काय येतं मायनस साइन, सो मायनस पुढे लिहितो आणि हे साइन ऍज इट इज, साइन ऑफ sin x, साइन ऑफ sin x. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x, इथे येणार sin x. ह्या अँगलचं पण डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. मग sin x चं डेरिव्हेटिव्ह काय तर cos x, मग मी हे cos x पुढे लिहितो. ओके, मायनस cos x पुढे लिहितो, sec स्क्वेअर ऍज इट इज. चला हे पण पुढे लिहितो, साइन ऑफ sin x पुढे लिहितो, आणि हे लास्टला लिहितो इंटू sec स्क्वेअर cos ऑफ sin x. ठीक आहे, हे झालं dy बाय dx. इझी आहे, अवघड काही नव्हतं याच्यात, एवढं सिम्प्लिफाय रिक्वायरमेंट आहे. ओके, वाला बघा काय दिलं 12th मध्ये, y इक्वल टू सेक इन ब्रॅकेट मध्ये tan x रेस टू 4 प्लस 4. ठीक आहे, बघा आता काय करणार, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह काय येतं dy बाय dx इक्वल टू sec चं डेरिव्हेटिव्ह काय येतं sec x इंटू tan x येतं, काय येतं sec x, पण x काय ऍक्च्युअली आपला हा आहे, मग ते लिहावं लागेल तुम्हाला tan x रेस टू 4 प्लस 4. ओके, sec x इंटू tan x येतो, सो tan पण लिहावं लागेल, tan ऑफ दिस अँगल दॅट इज tan x रेस टू 4 प्लस 4. ठीक आहे, फॉर्म्युले लक्षात पाहिजे तुम्हाला, तर हे तुम्हाला इझी जाईल. ओके, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस अँगल, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस अँगल, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan काय राहिलं मग x रेस टू 4 प्लस 4. ठीक आहे, हे राहील. चला मग इथे ब्रॅकेट नाही टाकलं तर चालेल ना मला, थांबा व्यवस्थित लिहितो.
एक्स रेस टू 4 प्लस 4. हा डे रूट ऑफ टॅन काय येतं सेक स्क्वेअर. मग मी इथे लिहिणार सेक टॅन एक्स रेस टू 4 प्लस 4. ओके टॅन ऑफ टॅन एक्स रेस टू 4 प्लस 4 ब्रॅकेट कम्प्लीट. डे रूट ऑफ टॅन सेक स्क्वेअर एक्स येतं. सो इंटू सेक स्क्वेअर एक्स, पण एक्स आपला हाय. सो एक्स रेस टू 4 प्लस 4. अगेन डे रूट ऑफ कोणाचा काढणार दिस अँगल. ओके डे रूट ऑफ एक्स रेस टू 4 प्लस 4. चला मला मी काम करतो. डे रूट ऑफ एक्स रेस टू 4 काय येतं एक्स रेस टू 4 चं डे रूट काय येतं 4 खाली एक्स मधून एक्स तसाच पॉवर मधून एक लेस करा दॅट इज 3. सो 4 एक्स रेस टू क्यूब येणार. ठीक आहे मग मी एक काम करतो ते पुढे लिहितो आणि डे रूट ऑफ 4 काय येतो 0. सो मी फक्त हे लिहिणार 4 एक्स रेस टू क्यूब सेक ऑफ टॅन एक्स रेस टू 4 प्लस 4. ओके इंटू टॅन ऑफ टॅन एक्स रेस टू 4 प्लस 4. ओके आणि सेक स्क्वेअर ऍज इट इज आणि ब्रॅकेट मध्ये एक्स रेस टू 4 प्लस 4 ऍज इट इज. ठीक आहे दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ दॅट गिवन क्वेश्चन. टेक दिस क्वेश्चन. डिवाइड बाय डीएक्स लिहा व्यवस्थित. हा इथं मल्टिप्लाय करू नका. सेक रेस टू इथं सेक स्क्वेअर आहे इथं सेक आहे मग सेक क्यूब होईल असं होणार नाही. इथं अँगल काय हे पण ह्याचा अँगल काय टॅन मध्ये येतोय म्हणून इथं मल्टिप्लाय होणार नाही. ओके ना क्वेश्चन नंबर 13. आता 13 मध्ये बघा काय करायचंय. y इक्वल टू ई रेस टू लॉग ऑफ लॉगच्या आतमध्ये ही व्हॅल्यू लॉगच्या आतमध्ये ही व्हॅल्यू बघा ब्रॅकेट इथं ओपन केलाय क्लोज केलाय. ठीक आहे लॉग एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. ठीक आहे आता लॉगचे रूल जरा समजून घ्या काय असतात. ठीक आहे ई रेस टू लॉग एक्स जो आला ई च्या पॉवरला लॉग आलं तर ई रेस टू लॉग कॅन्सल होणार. ओनली अँगल राहणार. काय राहणार फक्त अँगल दॅट इज अँगल इज एक्स. ठीक आहे म्हणजे ई रेस टू लॉग एक्स ला मी फक्त एक्स लिहिणार. हे झालं सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे आणि तसंच हे पण माहिती पाहिजे तुम्हाला लॉग एक्स स्क्वेअर आहे. समजा लॉग एक्स स्क्वेअर आहे अँगलला जर पॉवर असेल मी काय म्हणते नीट ऐका. लॉग एक्स स्क्वेअर आहे हा अँगल आहे. ठीक आहे लॉगचा अँगल एक्स स्क्वेअर आहे. अँगलला जर पॉवर असेल तर पॉवर खाली येणार दॅट इज मी असं लिहिणार 2 लॉग ऑफ एक्स लिहिणार 2 लॉग ऑफ एक्स. ठीक आहे हे झाला रूल. आणि जर समजा लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे हा मग ह्याचा पॉवर खाली येणार नाही. समजतंय का. फंक्शन रेस टू पॉवर आहे पण इथं काय आहे लॉगच्या अँगलला पॉवर आहे. मग अँगलला पॉवर असेल तर पॉवर खाली येतो. हा झाला लॉग रूल. हा डिफरन्शिएशन नाही केले मी हे डिफरन्शिएशन नाही हे लॉग रूल झाला. समजतंय का. ठीक आहे एवढे 3 मेथड तुम्हाला समजले पाहिजे. ह्याचा पॉवर खाली येणार नाही मग हे फंक्शन रेस टू पॉवर झालं. ठीक आहे मग आता यूज करू. आता चला y इक्वल टू ई रेस टू लॉग आहे मग ई रेस टू लॉग कॅन्सल. ओनली रिमेनिंग इज लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. ठीक आहे मग आता मी काय म्हटलं लॉग एक्स चा पॉवर आहे म्हणजे ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर आहे मग पॉवर खाली येणार का नाही. अजून मी डिफरन्शिएट करत नाहीये. ठीक आहे मायनस लॉग एक्स चा स्क्वेअर मायनस बघा हे ऍज इट इज इथे राहिलं. काय बोललो ई रेस टू लॉग कॅन्सल होणार. सो ओनली रिमेनिंग दिस वन. आता अँगलला पॉवर आहे मग पॉवर पुढे येणार दॅट इज 2 लॉग ऑफ एक्स. हे झालं सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे मग आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy by dx इक्वल टू फंक्शन रेस टू पॉवर आहे मग फंक्शन रेस टू पॉवर असेल तर पॉवर खाली घ्या 2 लॉग ऑफ एक्स. ठीक आहे लॉग ऑफ एक्स पॉवर 1 राहणार 1 नाही लिहिलं तरी चालेल म्हणजे हे पूर्ण काढून टाकतो. ठीक आहे 2 लॉग एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार लॉग एक्स चा काढावं लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. ठीक आहे मायनस 2 ऍज इट इज. ओके डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 लॉग एक्स काढतोय
2 बाजूला 2 मल्टिप्लाय आहे ना, मग मी 2 पुढे घेतो आणि द रूट ऑफ लॉग एक्स काय तर 1/x, हे तर तुम्हाला माहिती असेल 1/x. आता हे रफ करून टाकतो. चला रफ करून टाकतो आपण. बघा नीट व्यवस्थित लक्ष द्या. dy/dx, हा द रूट ऑफ लॉग एक्स काय तर 1/x येतं. सो मी इथे लिहिणार 2 log x. ओके, हे जर 1/x येणार, मग 1/x असे देणार. मायनस 2 1 जा 2 अपॉन x. ठीक आहे, बघा x x सेम आहे, मग काय करणार तुम्ही, x मी एकदाच लिहिणार 2 log x मायनस 2. जरा सिम्प्लिफाय. 2 कॉमन काढायचं असेल तर 2 कॉमन काढू शकता, एवढंच ठेवलं तरी चालेल. 2 कॉमन काढून तरी कुठं काय उखडणार, एवढं काय उखडणार नाही, आपण तिथंच थांबावं लागेल आपल्याला. ठीक आहे, मग त्यापेक्षा असंच राहू द्या. dy/dx इक्वल टू दिस टर्म. ओके, चालू आपला 14 वाला. 14 मध्ये काय करायचं आता, 14 मध्ये दिलं तुम्हाला y इक्वल टू साइन ऑफ, साइनचा अँगल काय दिलाय, रूट मध्ये साइन रूट एक्स दिलाय. ठीक आहे, मग सिम्प्लिफाय कसं करणार बघा व्यवस्थित. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चे डेरिव्हेटिव्ह काय तर dy/dx, हे तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, साइनचं डेरिव्हेटिव्ह काय तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स दॅट इज कॉस एक्स येतो. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ साइनचं काय लिहिणार तुम्ही, कॉस एक्स. पण एक्स काय इथं हाय अँगल आहे, सो इथे येणार अँगल मध्ये साइन रूट एक्स येणार. ठीक आहे, हा झाला अँगल. व्यवस्थित लिहितो. हा अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट साइन रूट एक्स. ठीक आहे, रूट साइन रूट एक्स. मग मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट साइन रूट एक्स कसं काढणार. मग तुम्हाला हे माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय येतं, दॅट इज 1/2 रूट एक्स येतं. ठीक आहे, हे तर तुम्हाला माहिती. मग कसं करणार तुम्ही, दॅट इज कॉस रूट मध्ये साइन रूट एक्स लिहिणार. ओके, त्याच्यानंतर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट. रूट जर असेल आणि आतमध्ये फंक्शन आहे, बघा फंक्शन आहे, तर 1/2 रूट ते फंक्शन घेणार. 1/2 रूट जे काय आतमध्ये फंक्शन आहे, बघा रूटच्या आतमध्ये जे काय फंक्शन आहे ते मी ऍज इट इज लिहिणार. सो इथे येणार साइन रूट एक्स. मग अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन रूट एक्स. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन रूट एक्स. ठीक आहे, एवढं लक्षात पाहिजे तुम्हाला. हा नाव आता पुढे काय करणार, dy/dx. व्यवस्थित लक्ष द्या. कॉस आणि दिस टर्म ऍज इट इज. कॉस अँगल मध्ये काय रूट साइन रूट एक्स ऍज इट इज अपॉन 2 रूट साइन रूट एक्स ऍज इट इज. ठीक आहे, हा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय येतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन दॅट इज कॉस येणार. सो मी परत लिहिणार. मी एक काम करतो, इथं लिहितो dy/dx असं लिहितो. ओके, हे पूर्ण लिहितो. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय येणार, कॉस एक्स येणार. सो मी इथं लिहितो, पुढे लिहितो कॉस. हे अँगल जे आहे ते ऍज इट इज. एक तर तिथं लिहा किंवा पुढे लिहा चालेल, पण तिकडे जागा कमी आहे म्हणून मी काय केलं, कॉस रूट एक्स पुढे लिहिला. ठीक आहे, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स चं काढावं लागेल. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. ठीक आहे, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स मी इथं पुढे लिहिलंय. नाव आता काय करणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय येतं, 1/2 रूट एक्स येतं. 1/2 रूट एक्स येणार. 2 × 2 4 येणार. ठीक आहे, मग असं लिहितो, डायरेक्ट लिहितो आता कॉस रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट साइन रूट एक्स अपॉन रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1/2 रूट एक्स येणार. 1/2 2 2 जा 4 आणि रूट एक्स पण घेऊन टाकतो अगोदरच. ठीक आहे, आणि हे तर काय येणार साइन रूट एक्स. दिस इज युअर फायनल आन्सर dy/dx. ठीक आहे, हे तुमचा फायनल आन्सर असेल. टेक द स्क्रीनशॉट. ठीक आहे, इझी आहे, अवघड नाही, फक्त तुम्हाला फॉर्म्युला यायला पाहिजे. ओके, काढा लवकर. क्वेश्चन नंबर 15 वर बघा. आता 15 मध्ये काय करायचंय, y इक्वल टू लॉग ऑफ, लॉगच्या आतमध्ये अँगल दिला तुम्हाला, सेक e⁻x² आहे.
ई रेस टू एक्स स्क्वेअर. मग आता कसं करणार, इथे येणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल टू लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तरी मला सांगा. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1 बाय एक्स येतं बरोबर. मग 1 बाय जे काय अँगल आहे ते आपण खाली लिहिणार. ठीक आहे, 1 बाय लॉगचं डेरिव्हेटिव्ह येणार 1 बाय जे काय अँगल आहे ते मी खाली लिहिणार. सो इथे येणार सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हे येणार. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ई रेस टू एक्स स्क्वेअरचं. सेक ई रेस टू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढणार. ठीक आहे, मग मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक काय येतं, सेक एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, सेक एक्स इंटू टॅन एक्स येतं. सो काय लिहिणार मी इथे वर लिहिता वर सेक एक्स, पण एक्स काय आपला ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे, इंटू टॅन सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स येतं. सो सेक लिहिला, आता टॅन पण घ्यावं लागेल ना, टॅन ई रेस टू एक्स स्क्वेअर. ओके, आणि अपॉन हे ऍज इट इज सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअर व्यवस्थित लिहितो. हा, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, सेकचं काय आलं होतं, सेक एक्स इंटू टॅन एक्स आलं होतं. मग ह्यांच्या अँगलचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल ना. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे, ई रेस टू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. मग आता कसं काढणार बघा. हा, sec e raised to x square, sec e raised to x square get cancelled. Only remaining is that is tan e raised to x square is remaining. आणि हा e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय तर e raised to x चा डेरिव्हेटिव्ह मेन फॉर्म्युला. ठीक आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह तर e raised to x च येतो. ओके, मग मला सांगा e raised to चं काय ना, e raised to x स्क्वेअरच येणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x स्क्वेअरचं e raised to x स्क्वेअरच येणार. पण डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन पॉवर. ओके, पॉवरला विसरू नका. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ विच टर्म, दॅट इज पॉवर. पॉवर इज एक्स स्क्वेअर. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. मग आता लास्ट स्टेप, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय येतं, पॉवर खाली पॉवर मधून एक लेस करा. सो 2x रेस टू 1 येणार. ओके, मग मी ते पुढे लिहितो dy बाय dx इक्वल टू 2x येणार. ठीक आहे, ते पुढे लिहिला. हे सेकंड नंबर लिहिला e raised to x square tan e raised to x square. This is your final answer of that. स्क्रीनशॉट काढायचं विसरू, म्हणजे तुम्हाला सांगायचं विसरून गेलो. काढा लवकर पटकन. चला तर व्यवस्थित लक्ष द्या. क्वेश्चन नंबर आहे आपला दॅट इज 16 वर. आता 16 मध्ये बघा y इक्वल टू काय दिले, लॉग ऑफ लॉग एक्स टू दी बेस ई स्क्वेअर. जर बेस आणि मेन व्हॅल्यू असेल, समजा आता लॉग ऑफ ए टू दी बेस असेल बी. ओके, लॉग रूल काय सांगतो तुम्हाला की लॉग ऑफ ए ऍज इट इज लिहा, आणि जे काय बेस आहे ते असं लिहा लॉग ऑफ बी. ठीक आहे, पहिला लॉग ऑफ ए लिहिला, त्याच्यानंतर लॉग ऑफ बी. जे काय बेस आहे टू दी बेस जे आहे ते ऍज इट इज लॉग घ्यायचा आणि ती व्हॅल्यू तशीच द्यायची. मग इथं काय ना, सिम्प्लिफाय करा. पहिलं लॉग ऑफ लॉग एक्स येणार, लॉग ऑफ लॉग एक्स येणार अपॉन लॉग ई स्क्वेअर. बघा ही टर्म म्हणजे ए. ओके, लॉग ऑफ ए मी ऍज इट इज लिहिला, म्हणजे लॉग ऑफ लॉग एक्स ऍज इट इज. मग लॉग ऑफ ई स्क्वेअर लिहावं लागेल ना. समजतंय का, हे झालं रूल, लॉग रूल. तुम्हाला काय मागाशी काय सांगितलं होतं, लॉग ऑफ समजा ए रेस टू स्क्वेअर आहे. ओके, अँगलला स्क्वेअर आहे बरोबर ना. लॉग अँगल, इथे अँगल आहे, अँगलला स्क्वेअर आहे. मग काय करणार, पॉवर खाली घ्या. हे लॉग रूल झाला, हा डिफरन्शिएशन नव्हे. ठीक आहे, हा लॉग रूल आहे. म्हणजेच काय ना, आता परत सांगायचं लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन 2 खाली लॉग ई राहिला. आणि लॉग ई ची व्हॅल्यू किती असते रे, लॉग ई असतं 1. ठीक आहे, एवढं तर माहिती तुम्हाला, लॉग ई असतो 1. ओके, वाटलं असेल इथं लिहितो लॉग ई इक्वल टू 1. ठीक आहे, सांगायची गरज नाही, तुम्हाला माहितीच असेल. ठीक आहे, लॉग ई ची व्हॅल्यू 1 असणार. सो मी इथे लिहिलं 1. हा, 2 1 जा 2 येणार. मग ऍज इट इज मी तसंच लिहितो. ठीक आहे, बघा आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येणार dy बाय dx इक्वल टू हे 1/2 जे आहे ना, बघा 1/2 इथं काहीच नाही म्हणजे 1 असतो. 1/2 मी बाजूला लिहितो. ठीक आहे, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग काय येतं,
डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग येतं दॅट इज 1/log. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, हा 1 आपण एक्स लिहितो, लॉग एक्स 1/x लिहितो बरोबर. जे काय अँगल असेल ते खाली लिहितो. मग अँगल काय आपला हा अँगल आहे, सो 1/log x लिहिणार बरोबर. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काढावं लागेल, लॉग एक्स. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. चला परत सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय येणार 1/x. मग 1/x खाली येणार, मग हा x मी पुढे लिहितो, सो असं लिहू शकतो dy/dx इक्वल टू 1/2 ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय येतं 1/x येतं, सो मी तो x पुढे लिहितो आणि हा लॉग एक्स ऍज इट इज. झालं सिम्प्लिफिकेशन. ओके, इझी आहे, काढा लवकर स्क्रीनशॉट. हा क्वेश्चन नंबर 17 बघा तुम्हाला कसा दिसतोय क्वेश्चन. y इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स आणि ब्रॅकेट क्लोज रेस टू स्क्वेअर आहे. ठीक आहे, मग आता मी डायरेक्ट लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काढू. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह तो 1/x म्हणजे 1 हे लिहू नाही, तसं नाही करायचं. पहिलं काय तिथं वर स्क्वेअर आहे म्हणजे फंक्शनला स्क्वेअर आहे, मग फॉर्म्युला कोणती यूज करणार. मग फंक्शनला स्क्वेअर असेल तर बघा फंक्शन रेस टू पॉवर आहे, सो पहिलं पॉवर खाली घ्या, एक्स तसंच लिहा, पॉवर मधून एक लेस करा. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. मग काय करणार तुम्ही इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो इथे ना dy/dx इक्वल टू काय करणार, पॉवर खाली घ्या 2 log ऑफ दिस टर्म ऍज इट इज, log ऑफ log x. ओके, दिस टर्म ऍज इट इज. नाव अच्छा हे पूर्ण स्क्वेअर होता वाटतं. एक मिनिट, मला क्वेश्चन परत एकदा चेक करू दे. स्क्वेअर कुठे होता, हा पूर्ण स्क्वेअर होता, पूर्ण स्क्वेअर आहे हा. ठीक आहे, म्हणजे फंक्शनला पॉवर आहे, मग पॉवर मी खाली घेतला. ठीक आहे, असं आहे ते. हेला जर दिलं तर ते आन्सर चुकणार ना, म्हणजे मी अँगलला स्क्वेअर देतोय मग चुकणार आन्सर. ठीक आहे, त्याचा मेथड वेगळं येणार. ठीक आहे, मग पहिले मी लॉगचा डेरिव्हेटिव्ह काढणार, मग त्याच्यानंतर मग मी अँगलचा डेरिव्हेटिव्ह काढताना मग पहिलं पॉवर खाली घेणार, ते वेगळी टर्म झाली. आता तुम्ही इथे कॉन्सन्ट्रेट करा की फंक्शन रेस टू पॉवर आहे, मग पॉवर मी पहिलं खाली घेतला, दिस टर्म ऍज इट इज, आणि पॉवर मधून एक लेस केलं, सो 1 राहिलं. ओके, 1 नाही दाखवलं तर चालेल. आता काय करणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. कोणत्या पूर्ण टर्म, कारण हे फक्त पॉवर खाली घेतलं आपण, ह्याचं डेरिव्हेटिव्ह नाही काढलं. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं लागेल. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ दिस टर्म म्हणजे 1/दिस अँगल येणार. ठीक आहे, समजतंय का. लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय तर 1/ हे अँगल येणार. सो इथं मी असं लिहिणार 2 log x. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट इनटू 1 upon दिस अँगल, सो दिस अँगल इज log x. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, ह्या अँगलचं म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह ऑफ, कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे, log x म्हणजे लॉगचं डेरिव्हेटिव्ह काढलं 1/दिस अँगल आलं, 1/दिस अँगल, मग डेरिव्हेटिव्ह परत ह्याचा काढा. ठीक आहे, हे मग आता सांगा भाऊ काय ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगचं काय ना 1/log x येणार. ठीक आहे, काय ना 1/log x. 2 log ऑफ x, ब्रॅकेट क्लोज करत जातो. ठीक आहे, व्यवस्थित क्लोज करतो, अपॉन log x. ठीक आहे, लॉगच्या आतमध्ये अँगल आहे, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग काय येतं 1/x येतं, पण इथं 1/log x येणार, सो मी ते log x इथं पुढे देतो. ठीक आहे, 1/log x पुढे दिला. समजतंय का, हे log x वेगळा इंटू log ऑफ log x वेगळा झाला. मग अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. ठीक आहे, काय नाही सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x झाला आन्सर. म्हणजे 1/x म्हणजे x पुढे लिहा, आन्सर तुमचं येऊन जाईल. समजतंय का. एक स्टेप तुम्हाला करावा लागेल, मग मी इथंच करून टाकतो. काय लिहिणार मी डायरेक्ट, बघा हे रफ करतो.
ठीक आहे, ही स्टेप रफ करतो. सो इथे येणार एक्स. मला परत खोडावं लागेल ना ते, म्हणून तसं केलं मी. डायरेक्ट केलं 1/x दिलं. ठीक आहे, त्याची स्क्रीनशॉट लक्षात ठेवा. काय एवढं. क्वेश्चन नंबर सेकंड मधला लास्ट क्वेश्चन नंबर 18 बघा. आता लक्ष द्या. काय दिलं, y इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. म्हणजे फंक्शनला पण स्क्वेअर आहे, अँगलला पण स्क्वेअर आहे. मग करणार काय आता, नीट लक्ष द्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल टू, बघा साइन स्क्वेअर आहे. साइन स्क्वेअर असेल तर काय करणार तुम्ही, पहिलं पॉवर खाली घ्या, कारण फंक्शन रेज टू पॉवर आहे. ठीक आहे, समजतंय का. जर हे नसलं असतं ना, स्क्वेअर नसलं असतं ना, तर मी डायरेक्ट लिहिलं असतं साइनचं डेरिव्हेटिव्ह टू कॉस येत आहे. ठीक आहे, कॉस एक्स स्क्वेअर लिहिलं असतं आणि डेरिव्हेटिव्ह परत एक्स स्क्वेअर काढला असता. ठीक आहे, ती मेथड वेगळी झाली. असं जर असलं असतं तर, पण ऍक्च्युली तर स्क्वेअर आहे. मग पहिलं फंक्शन रेज टू पॉवर जे आहे, पॉवर खाली घ्या, पॉवर खाली. ओके, पॉवर मधून एक लेस करा, सो 1 राहिला. ओके, 1 राहिला म्हणजे एक्स स्क्वेअर ऍज इट इज. मग अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, साइन एक्स स्क्वेअरचं. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मायनस सेम इथं तसंच करा. काय नाही इथं, पॉवर खाली कॉस, पॉवर खाली, पॉवर मधून एक लेस म्हणजे 1 राहणार आणि एक्स स्क्वेअर ऍज इट इज. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं परत, कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, कन्सेप्ट समजा व्यवस्थित. हा बघा आता नेक्स्ट, 2 साइन एक्स स्क्वेअर. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काढा. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय तर कॉस एक्स. ठीक आहे, कॉस एक्स, पण इथं एक्स स्क्वेअर आहे, सो एक्स स्क्वेअर लिहा. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 2 cos x as it is, 2 cos x square as it is. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय तर कॉस मायनस साइन येणार. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय तर मायनस साइन एक्स येणार. पण हा मायनस आणि इकडचा मायनस जे येणार आहे, कॉस डेरिव्हेटिव्ह मायनस साइन येतं, सो मायनस मायनस प्लस साइन दिस अँगल. ओके, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन एक्स स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मेथड समजून घ्या व्यवस्थित. पुढं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय येतं, पॉवर खाली, पॉवर मधून एक लेस 2x येणार. काय ना 2x. ठीक आहे, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन एक्स काय येतं, 1 येतं, मग 2 ऍज इट इज राहतं. ठीक आहे, मग आपण काय करतो, फक्त 2 खाली घेतो. पुढचं काढायचं नाही आता, फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काढायचं, बस तेवढंच करायचं. बाकी पुढे जाऊ नका, चुकणार तर मी मग. ठीक आहे, 2x येणार, 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. इथे येणार 2x. ठीक आहे, संपलं एवढंच. पुढं 2 cos x square into sin x square, that is again 2x. मग मला सांगा 2 into 2 4, 2 into 2 4, सो इथे येणार 4x पुढे लिहितो. इथे येणार sin x square into cos x square प्लस 2 2 जा 4. ओके, 4 x पुढे लिहितो, साइन पुढे लिहितो, साइन एक्स स्क्वेअर पुढे लिहितो इंटू कॉस एक्स स्क्वेअर पुढे लिहितो. ठीक आहे, बघा व्हॅल्यू सेम आहे, बघा सेम आहे, डिटो ऍज इट इज आहे. ठीक आहे, हे किती टाइम्स आहे, ही व्हॅल्यू जी आहे किती टाइम्स आहे, 4 टाइम्स ऑफ एक्स साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. आणि दिस ऑल्सो 4 टाइम्स ऑफ एक्स साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. सो टोटल किती झाले, 8 टाइम्स ऑफ, किती झाले 8 टाइम्स ऑफ 4 प्लस 4, 8 टाइम्स ऑफ एक्स साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, लवकर स्क्रीनशॉट काढा पटकन, वरचा रफ करतोय. झालं काढून, चला रफ करतो बघा. आता इथं ट्रिगोनोमेट्रीचा पण मॅटर आहे, व्यवस्थित लक्ष द्या. ट्रिगोनोमेट्री फॉर्म्युला पण मध्ये येणार याच्यात. इथं काय करणार मी आता, इथे 8 आहे ना, मी त्याला असं लिहू शकतो का बघा, dy बाय dx इक्वल टू 4 इंटू 2 लिहू शकतो. 8 ला मी 4 इंटू 2 लिहू शकतो. आणि हा x मी बाहेर लिहितो, बघा मी असा x इथे लिहितो. ठीक आहे, 4x इंटू 2 दॅट इज 8x.
मग मी एक्स बाजूला लिहिला, 4 पण बाजूला लिहिला आणि हे 2 असं बाजूला लिहिला. ठीक आहे, मग राहिलं काय साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. आता व्यवस्थित समजून घ्या काय आहे मॅटर याच्यात. बघा मॅटर काय याच्यात. मला सांगा साइन 2x चा फॉर्म्युला काय तर साइन 2x चा काय येतो 2 साइन x इंटू कॉस एक्स. ट्रिगोनोमेट्रीचे फॉर्म्युले तुम्हाला येतात मी असं समजतोय आणि लिंक मध्ये दिलेलं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. ठीक आहे, तिथून बघा वाटलं असतं. साइन 2x चा फॉर्म्युला येतो इक्वल टू 2 साइन x इंटू कॉस एक्स. ओके, मग इथं x आहे तर इथं पण x पाहिजे. हा, इथं 2x आहे तर 2x च्या हाफ किती 1x, 2x च्या अर्धे किती 1x. सो इथं 1x आहे 1x आहे. जर समजा माझा x इथं आहे फक्त x, जर इथं x क्यूब असेल तर इथं पण x क्यूब येणार. पॉवर मध्ये चेंज नाही करायचं. ठीक आहे, x क्यूबच येणार. जर इथं x स्क्वेअर असेल तर इथं पण x स्क्वेअर येणार. ठीक आहे, मग बघा 2 साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर. सो दॅट इज याला मी काय लिहिणार साइन 2x स्क्वेअर. ठीक आहे, मग इथं मी डायरेक्ट 4x. ओके, 4x ॲज इट इज. मग हे लिहिणार मी इंटू साइन 2x स्क्वेअर. झाला आन्सर dy बाय dx. ओके, क्वेश्चन नंबर 2 ऑल क्लिअर केला आहे. ठीक आहे, चला काढा लवकर स्क्रीनशॉट.